नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्त्वाचं असं नाव, इतिहास संशोधक म्हणजे सेतू माधवराव पगडी. इतिहास संशोधनाबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणात स्फुटलेखन आणि ग्रंथलेखनही केलं. उर्दूचा गाढा अभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता गालिब, इक्बालच्या उत्तम व रसभरीत कविता आणि फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. विशेष म्हणजे ते सनदी अधिकारी होते. सेतू माधव पगडी हे इसवी सन 1960 ते इसवी सन 1969 पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटियर विभागाचे सचिव होते. इसवी सन 1951 साली तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्याचे म्हणजे आजच्या संभाजीनगर जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थांमध्ये सनदी अधिकारी होते. शिवाय ते बहुभाषा कोविद होते, म्हणजे अनेक भाषा त्यांना येत होत्या. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कानडी अशा जवळपास 17 भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी 1 तास अस्खलित उर्दूमध्ये सुफी संप्रदायावर भाषण दिलं. ते राष्ट्रपतींना इतकं आवडलं की त्यांनी अ मोस्ट लर्नेड पर्सन या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. 14 ऑक्टोबर हा त्यांचा स्मृती दिन. या निमित्ताने या एका प्रकांड पंडिताच्या महान कार्याचा परिचय करून घेण्याचा अल्प प्रयत्न तरी करूया. अल्प प्रयत्न असं म्हणते आहे कारण त्यांच्या कार्याचा आवाका प्रचंड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं त्यांचं संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानलं जातं. पानिपतचा इतिहास असू दे किंवा 1857चा स्वातंत्र्य संग्राम, त्यांनी त्याविषयीची मौलिक साधने आणि दृष्टिकोन आपल्याला दिला. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यासाठी आपण त्यांचे ऋणी आहोत. कदाचित आजच्या पिढीला त्यांच्या या योगदानाविषयी फार कल्पना नसेल. ती व्हावी यासाठीचा हा छोटा प्रयत्न. सेतू माधवराव पगडी यांचा जन्म मराठवाड्यात आजच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला. पगडी हे घराणं मूळचं महाराष्ट्रातल्या वाईचं. खरं तर या घराण्याचं हे असं थोडंसं वेगळं वाटणारं पगडी आडनाव याचा इतिहास रंजक आहे बरं का. त्यांच्याकडे जकात वसुलीचं काम असल्यामुळे या घराण्याला जकाते असं आडनाव मिळालेलं दिसतं. पण शेषगिरीराव नावाचे एक पूर्वज रायचूर जिल्ह्यात निजामी राजवटीत सरकारी नोकरीला लागले. ते पगडी घालत असत. त्यांना त्यांच्या पगडीनेच ओळखलं जाऊ लागलं आणि त्यांचे जकाते हे आडनाव लुप्त होऊन पगडी हे आडनाव या घराला कायमचं चिकटलं. आणि तसं तर सेतू माधवराव हे नावही वेगळं आहे आणि त्याचंही खास कारण आहे. पगडींचे वडील काशी यात्रेस गेले असताना त्यांनी तेथील विष्णूचे इंदू माधव हे देवालय पाहिलं आणि त्याची आठवण म्हणून ज्येष्ठ चिरंजीवाचं नाव बिंदू माधव असं ठेवलं. तर रामेश्वराच्या तीर्थयात्रेत सेतू माधव नावाचे दुसरे विष्णू मंदिर त्यांनी पाहिले आणि त्याची आठवण म्हणून आपल्या मुलाचं नाव सेतू माधव असं ठेवलं. त्यांचे घराणे माधव संप्रदायी वैष्णव होते. अशा पद्धतीने आपल्या मुलांची नावं ठेवून त्यांनी विष्णू भक्तीची परंपराच राखली. त्यांचं बरंचसं शिक्षण हैदराबाद शहरात गुलबर्गा इथे झालं. त्यामुळे उर्दू भाषेचा प्रभाव त्यांच्यावर साहजिकच पडला. वडिलांची आर्थिक परिस्थिती खालावल्यावर आपल्याला उच्च शिक्षण घेणं शक्य होईल अशी परिस्थिती त्यांना दिसेना. तेव्हा वडिलांवर शिक्षणाचा भार न टाकता त्यांनी स्वतःच्या हिमतीवर उच्च शिक्षणासाठी बनारस गाठलं. अन्नछत्रात एक वेळ जेवून अर्धपोटी राहून त्यांनी आपलं BAचं शिक्षण पूर्ण केलं. अण्णासाहेब पाटणकर यांचा आश्रय त्यांना मिळाला. त्यांनी त्यांना संस्कृत भाषेची गोडी लावली. इतक्या कष्टात शिकून 1930 साली बनारस विद्यापीठात BAच्या परीक्षेत प्रथम वर्गात सर्वप्रथम येण्याचा सन्मान त्यांनी पटकावला आणि रायचंडी प्रसाद हे सुवर्ण पदकही मिळवलं. तसंच त्यांना MA करण्यासाठी बिर्ला शिष्यवृत्ती सुद्धा प्राप्त झाली. मग अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी MAच्या वर्गात प्रवेश घेतला. इथेच त्यांच्यातील संशोधकाला पोषक असं वातावरण मिळालं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ हैदराबाद या विषयावर त्यांनी राज्यशास्त्रात संशोधन केलं. एकीकडे PhD करत असताना नोकरी शोधण्याचा प्रयत्नही सुरू होता. त्यांना हैदराबाद येथे निजाम सरकारच्या संस्थानात मामलेदार म्हणून नोकरी मिळाली.
ही नोकरी मिळाल्यानंतर 8च दिवसांनी त्यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाल्याची तार आली. पण तोवर उशीर झाला होता. या घटनेविषयी ते लिहितात, हीच तार 8 दिवसांपूर्वी आली असती तर माझे सगळे जीवनच बदलून गेले असते. पण बनारस, अलाहाबाद मध्ये 7 वर्षे काढून इतिहास राज्यशास्त्र यात पहिला येऊन इतिहास राज्यशास्त्र साहित्य यावर इंग्रजीत सुमारे 600 आणि मराठीत सुमारे 300 पुस्तके वाचून शेवटी एका बुरसटलेल्या संस्थानात मामलेदार म्हणून पडायचे माझ्या नशिबी होते. ललाटावरील रेषा दगडासारखी कोण मिटवू शकेल? त्यावेळी हैदराबाद राज्यातील वातावरण अगदी गढूळ झालेलं होतं. पगडी स्वतः स्वभावाने निर्भीड आणि स्पष्ट वक्ते असल्यामुळे या काळात त्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे त्यांच्या सारख्या तडकाफडकी बदली केल्या जात. अशीच त्यांची बदली डोंगर आणि घनदाट जंगलांनी भरलेल्या आदिलाबाद या आदिवासींच्या जिल्ह्यातील उटनूर या तालुक्यात करण्यात आली. ही म्हणजे जणू काळ्या पाण्याची शिक्षाच होती. पण या काळात त्यांनी गौंड व कोलम या आदिवासी लोकांचं जीवन, भाषा, परंपरा, उत्सव, त्यांच्या समस्या यांचा अभ्यास केला. आणि हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मात्र त्यांचे IAS अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. प्रशासकीय सेवेत त्यांनी केलेलं कार्य प्रशंसनीय ठरलं. मे 1951 मध्ये ते तेव्हाच्या औरंगाबादचे कलेक्टर म्हणून रुजू झाले. मराठवाडा ही तर त्यांची जन्मभूमी आणि मराठी ही त्यांची आवडती भाषा. आपल्या माणसात येऊन ते सुखावले. आत्ताच्या संभाजीनगरच्या विकासात त्यांची कारकीर्द अतिशय महत्वाची ठरली. शहर सुधारणा तर त्यांनी केलीच. 150 वाचनालयांची स्थापना त्यांनी त्या काळात केली. संशोधक म्हणून सुफी पंथाचे संशोधन, महानुभाव वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी इथेच केला. 1956च्या सुमारास ते मुंबईत सचिवालयात शिक्षण खात्यातील उपसचिव म्हणून रुजू झाले. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांची भूमिका महत्वाची ठरली. मुंबईत आल्यानंतर त्यांना लेखन, वाचन करण्यासाठी पोषक वातावरण मिळालं. त्यांनी या काळात हजारो पुस्तके वाचली असं सांगितलं जातं. आधी विद्यार्थी दशेतच त्यांनी 900 पुस्तकं वाचल्याचा उल्लेख आपण मगाशीच पाहिला. या सगळ्यावरून त्यांच्या व्यासंगाची आपल्याला कल्पना यावी. त्यांनी प्रचंड प्रमाणात लेखन केलं. शेकडो व्याख्यानं दिली. ती जशी महाराष्ट्रात दिली, देशात दिली, तशीच परदेशातही दिली. उर्दू गझल शायरीची मुसाफिरी अशी लेखमाला त्यांनी लिहिली. श्रेष्ठ कवी गालिब यांच्या समग्र उर्दू गझलांचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद 1958 मध्ये प्रसिद्ध झाला. उर्दू आणि फारसी भाषांवर आधारलेली एकूण 12 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांच्यामुळे 100 उर्दू साहित्यिकांचा परिचय महाराष्ट्राला झाला. मोगल दरबारातली बातमीपत्र आणि मोगल सरदारांच्या पत्रव्यवहाराचा सुमारे 5000 पानं भरतील एवढा फारसी मजकूर त्यांनी मराठीत अनुवादित केला. आत्तापर्यंत फारसी भाषा अवगत नसणाऱ्या संशोधकांना या संशोधन साधनांचा वापर करता येत नव्हता. ही जी आपल्याकडे एक फार मोठी त्रुटी होती ती त्यांनी कायमस्वरूपी दूर केली. इतिहास संशोधकांवर हे त्यांचे केवढे मोठे उपकार होते नाही का? ते म्हणतात, संशोधन करण्याच्या निमित्ताने मी भारतभर 1.5 लाख मैलांचा तरी प्रवास केला आहे. माझ्या लेखनातील 2 मोठे आधार म्हणजे कागदपत्रांचं संशोधन आणि स्थळ निरीक्षण. त्यामुळे माझ्या साहित्यात कुरुक्षेत्र, पानिपत, काशी, अलाहाबाद, ग्वाल्हेर, द्वारका, सोमनाथ, तंजावर, श्रीरंगपट्टण, वरंगल इत्यादींचे भरपूर संदर्भ आढळतील. आणि हे सगळं सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी केलं हे आणखी विशेष नाही का? इतिहास संशोधनाच्या बाबतीत त्यांनी अनेक मौलिक दृष्टिकोनही आपल्याला दिले. जसं की मध्ययुगीन मराठा इतिहासाचं महत्त्व सांगताना ते म्हणतात, सतत 350 वर्षे मुसलमानांचा जुलूम चालू होता. महाराष्ट्र हैराण होऊन गेला होता. अशी विधाने आपण करतो तेव्हा आपण लक्षात घेत नाही की असे म्हटल्याने आपण महाराष्ट्राने प्रतिकार केलाच नाही असे दाखवतो आहोत, जे वस्तुस्थितीला सोडून आहे. बहामनींच्या ऐन भरभराटीच्या काळात इसवी सन 1453 मध्ये कोकणात त्यांची 7000ची फौज गारद होते हे महाराष्ट्राच्या निकराच्या प्रतिकाराचे उदाहरण आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रात ज्यांनी खिलजी, तुगलक, बहामनी यांचा प्रतिकार केला त्यात भिल्लम, हरपाल देव, जामखिंडीचे नारायण, मुधोळचे गोपाळ शिर्के, संगमेश्वरचे जखुराय,
यांची कामगिरी महत्त्वाची आहे. आपण अशी विधाने करताना इतिहासातील या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा दुर्लक्षित इतिहासाकडे आपलं लक्ष वेधून घेण्याचं काम सेतू माधवराव पगडी यांनी केलं. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा संपूर्ण पट पगडींनी आपल्या व्यासंगपूर्ण लेखनातून उलगडून दाखवला आहे. या संदर्भातलं विवेचन पगडी पुढील प्रमाणे करतात. महाराष्ट्रात उदयास आलेले पहिले मराठी राज्य म्हणजे देवगिरीच्या यादवांचे होय. इसवी सन 1200 ते 1317. 13व्या शतकाच्या शेवटी देवगिरीच्या यादवांचे राज्य महाराष्ट्रभर पसरले होते. भंडाऱ्यापासून गोवे वेंगुर्ल्यापर्यंत आणि पश्चिम खानदेशापासून नांदेड देगलूरपर्यंत. इतिहासात पहिल्यानेच सगळा मराठी मुलूक एका मराठी राज्याखाली आला. यादवांचे राज्य महाराष्ट्र बाहेरही कर्नाटक निम्म्या भागावर आणि आंध्र प्रदेशातील कडपा आणि कुर्नूल इत्यादी जिल्ह्यांवर पसरलं होतं. मराठी राज्याच्या या विस्ताराची आपल्याला पुरेशी जाणीव नव्हती. किंवा ते म्हणतात 16वे शतक हे महाराष्ट्राचे अत्यंत हालाचे शतक समजावे लागेल. इसवी सन 1500 ते इसवी सन 1600 या काळामध्ये महाराष्ट्राच्या भूमीवर लढाया झाल्या नाही असं एकही वर्ष गेलं नाही. अहमदनगर आणि वऱ्हाड येथे अनेक वर्ष युद्ध होऊन शेवटी अहमदनगरच्या निजामशाहीने वऱ्हाड गिळला. बेदरला शेवटी विजापूरने गिळंकृत केले. बहामनीच्या काळात अधिकाऱ्यांच्या जागांवर एकही हिंदूंचे नाव आढळत नाही. 15व्या शतकाच्या शेवटी मुधोळकर आणि घोरपड्यांचे नाव तेवढे दिसून येते. त्यांनी किती उर्दू फारसी साधने अनुवाद आणि संपादन करून आपल्याला उपलब्ध करून दिली याची काही उदाहरणं पाहिली ना तरी आपल्या लक्षात येईल त्यांच्या कार्याची व्याप्ती काय होती ते. बघूया. मराठे व निजाम, उर्दू फारसी साधने अनुवाद आणि संपादन, पानिपतचा संग्राम भाग पहिला न रम फाटक यांच्याबरोबर सहसंपादन, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, खाफिखानाचा साधन ग्रंथ अनुवाद आणि संपादन, मराठे आणि औरंगजेब, मासिरे आलमगिरी या फारसी ग्रंथाचा मराठी अनुवाद, मोगल आणि मराठे, तारीखे दिलकुशा या फारसी ग्रंथाचे अनुवाद आणि संपादन. आपल्या इतिहासाशी आपला नव्याने परिचय करून देणाऱ्या ज्ञानोपासक अशा सेतू माधवराव पगडी यांना सादर अभिवादन. आजचा भाग आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच पाहता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.